हॅलो एव्हरीवन. 1 मे कामगार दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज हॉलिडे स्पेशल आमच्याकडे बनणार आहे पनीर बिर्याणी ऑन माय सासूज डिमांड. मी त्या नशीबवान लोकांमधली आहे जिला रोज सासूच्या हातचं जेवायला मिळतं आणि सुट्टीच्या दिवशी मी कधीतरी असा एखादा पदार्थ बनवते. तर आम्ही आज खाणार आहे पनीर बिर्याणी. लेट्स सी दिस रेसिपी. पहिला कांदा फ्राय करून घेतला, त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली, मग ती पेस्ट पूर्ण शिजवून घेतली तेल सुटेपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही टाकले फक्त मटार आणि पनीर. आमच्याकडे वेगळ्या कोणत्याच भाज्या कोणी खात नाही, त्यामुळे आम्ही बिर्याणीमध्ये फक्त मटार आणि पनीर टाकतो. मटार पूर्ण शिजल्यानंतर आम्ही त्यातली थोडी ग्रेव्ही बाहेर काढली. नंतर आम्ही थर लावायला घेतले एक 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 एक. तर ग्रेव्ही, त्यानंतर त्यामध्ये तांदूळ, मग पनीर, त्यावरती तो भाजलेला कांदा, त्यानंतर थोडं मीठ, परत पनीरचा थर. अशी आमची लेयर्ड बिर्याणी आता रेडी होणार आहे. त्यामध्ये तर मेन टास्क असतो की मापामध्ये पाणी ठेवायला लागतं, नाहीतर तुमची बिर्याणी बरोबर होणार नाही. तर मी आता लास्टला त्यामध्ये बरोबर पाणी टाकलेलं आहे आणि नंतर 15 ते 20 मिनटामध्ये ही बिर्याणी या पॉटमध्ये रेडी होईल. आणि या बिर्याणीची फर्स्ट टेस्ट करणार आहेत माझ्या सासूबाई आणि मग आम्हाला मिळणार रिव्ह्यू. लेट्स सी दिस बिर्याणी. किती छान वाटते आहे. एकदम छान सुटसुटीत अशी बिर्याणी झालेली आहे आणि त्यावरती टाकली थोडीशी कोथिंबीर आणि बिर्याणी रेडी. सुट्टीच्या दिवशी एक खास असतं, ते म्हणजे आपण सगळे एकत्र बसून जेवतो आणि हे सगळं इतर दिवशी पॉसिबल नसतं, कारण प्रत्येकाच्या जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या असतात वर्किंग डेज असल्यामुळे. तर चला आता आपण आईला आता बिर्याणी देऊया आणि बघूया आईचं रिॲक्शन काय आहे ते. लेट्स सी. कशी झाली आहे? ओके. अशा प्रकारे मला मिळाले आहेत 100 आउट ऑफ 100. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.